खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत आमदार रोहित पवार, योगेंद्र पवार देखील आहेत. खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्याबद्दल त्यांचा आज भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी बारामतीमध्ये आपले नवीन जनसंपर्क कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. अजित पवारांच्या विरोधात दोनच उमेदवार बारामतीमध्ये असतात, तर ती रोहित पवार आणि योगेंद्र दादा. एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, रोहित पवार बारामतीतून उभा राहणार नाही म्हणजे नाही. कर्जत जामखेडला मी सोडू शकत नाही, कारण त्यांनी मला आशीर्वाद दिलाय, त्यांनी मला ओळख दिलेली आहे, त्यांनी मला तिथं संघर्ष कसा करायचा ते शिकवलेलं आहे. त्यामुळे मी कर्जत जामखेडला सोडू शकत नाही, पण इथं योग्य असा उमेदवार पवारसाहेब नक्कीच देतील एवढं इथं सांगतो. तुम्ही जर बघितलं की जिथं नवीन चेहरे दिले जाणार आहेत अशा कुठेही चर्चा तिथं कुणाच्याही उमेदवाराची झालेली नाही. आता मी आमदार कर्जत जामखेडचा आहे, तर तिथं चर्चा माझीच होणार. त्यामुळे इथं आता नवीन उमेदवार देणार आहे तो कोण हे आज सांगता येणार नाही, साहेब नक्कीच सांगतो. बारामती कुस्तीगीर परिषदेच्या कुठं काय बोलता येणार नाही, पण जिथं कुठं कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जी काही जबाबदारी दिली जाईल, जसं लोकसभेची जबाबदारी दिली होती ती पूर्णपणे पार पाडण्याची जबाबदारी नक्कीच मी पार पाडेल असं मी इथं सांगेन. अजितदादांसाठी दरवाजे खुले आहेत. अजितदादा फार मोठे नेते आहेत, घ्यायचं नाही घ्यायचं हे पवारसाहेब निर्णय घेऊ शकतात. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता त्या बाबतीत बोलणार नाही. बच्चा तर आता मी राहिलेलो नाही असं मला म्हणावं लागेल, पण फक्त एवढंच आहे की जो काही निर्णय तो साहेब घेतील असं नाही. एकच जागा मिळालेली आहे. अजित पवार गटाला 4 पैकी 1 जागा मिळालेली आहे. भाजपने दादांचं राजकीय अस्तित्व संपवलं असं वाटतं. दादांचं राजकीय अस्तित्व भाजपने संपवलं. तुम्ही जर माझं जेव्हा दादांनी पवारसाहेबांना सोडलं, विचारायला सोडलं आणि भाजपबरोबर गेले, पहिलं वक्तव्य माझं कुठलं असेल तर ते हेच होतं की भाजप लोकनेत्याला संपवतं. दादा आज आपल्याबरोबर असते, विचाराबरोबर असते, तर 2024ला सर्व पक्षाला विश्वासात घेऊन ते कदाचित या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. आता तो प्रश्न राहिलेला नाही, कारण का त्यांच्याकडे ड्रायव्हिंग सीटवर बसण्यासाठी रस्सीखेच सुरू झालेली आहे. आणि काल परवा जे काही फडणवीस साहेबांनी केलं, काही लोकांना असं वाटेल की ते भावनिक झाले, पण त्याच्यामागे खूप मोठी रणनीती होती. 2 रणनीती होते. एक तर केंद्रातले जे काही पक्षप्रमुख आहेत त्यांना तिथं बोलावतील, तिथं त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि मग जी जबाबदारी अशा एका व्यक्तीला भाजप देणार होतं ज्याचं तिकीट फडणवीस साहेबांनीच कॅन्सल केलं होतं आणि आता देशाचे जे मोठे नेते झालेले आहेत भाजपचे, त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी देणार होती, असं कदाचित कुणकुण ही आत्ता तिथं असणाऱ्या फडणवीस साहेबांना लागली. आणि मग कुठेतरी नाराजगी व्यक्त केल्यानंतर कुठेतरी परत एकदा महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावरील असं त्यांना वाटत असावं. 2 की हे जे 2 नेते आहेत, नाही तर 2 पक्ष आहेत, पुढच्या 6 महिन्यामध्ये ते अशा काही गोष्टी करतील की पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतील, पैसे खूप मोठ्या प्रमाणात तिजोरीतून काढतील आणि मग त्याचा ठपका हा भाजपला नक्कीच तिथं पडेल, ही भीतीसुद्धा त्यांच्यामध्ये आहे. कदाचित पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला काही हालचाली सरकारमध्ये सुद्धा काही बदल होताना बघायला मिळतील असं माझं मत आहे. परवानगी नाकारली जाते, त्यांना उपोषणाला बसायचं, पोलीस का परवानगी देत नाही, मला त्या बाबतीत अजून तरी काय कळलेलं नाही, ते बघावं लागेल. ती परत एकदा नीट चालावी आणि काही गावांना त्याच्यामध्ये घ्यावं यासाठी ही चर्चा आम्ही घेत आहोत. नीट परीक्षेसंदर्भात तुम्ही एक ट्विट आज केलं. नीट संदर्भात खूप गोंधळ म्हणजे राज्यभरामध्ये खूप पॅनिकी अशी भाजप सरकार इतकं खालच्या लेवलला गेलेलं आहे, ते ॲम्ब्युलन्समध्ये भ्रष्टाचार करतायत, ते इतर गोष्टीमध्ये भ्रष्टाचार त्यांचा चालू आहे. तुम्हाला जे स्वच्छतेचे जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्याच्यामध्ये 1000 कोटीचे भ्रष्टाचार आहे. आणि दुर्दैव असं पेपरफुटीमध्ये सुद्धा आम्ही मुद्दा काढला होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला. आता यांचा भ्रष्टाचार कुठपर्यंत गेला आहे तर नीटपर्यंत गेला आहे. म्हणजे नीट म्हणजे काय तर त्याच्यातून डॉक्टर, आपल्याला उद्याचे डॉक्टर तिथं मिळणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही पैसे घाता, त्याच्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करता. म्हणजे तुमची मिसाल कुठपर्यंत गेली तर युवांच्या भवितव्यापर्यंत गेलेले. आम्ही त्याचा निषेध करतो आणि पुढच्या काही दिवसामध्ये जर त्याच्यावर काय नाही झालं तर आम्ही मोठं आंदोलन तिथं उभं करू. निलेश लंके यांच्या पियेला सुद्धा मारहाण गुंडागर्दी आहे, सरळ गुंडागर्दी, आणि ही गुंडागर्दी कुठंतरी थांबली पाहिजे. आता वेल्ह्यामध्ये जिथं मावळचे काही आमदार आहेत, आमदारांचे काही कार्यकर्ते तिथे येऊन पैसे वाटत होते. आता पैसा ज्यांनी शोधला, ज्यांनी या पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करा अशा कार्यकर्त्यांनी जिथं सांगितलं त्यांच्यावरच आता पोलीस प्रेशर आणते. आता हे आम्ही थोडं खपून घेणार आहे. आणि पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा एक गोष्ट आम्हाला सांगायची आहे
की 2024ला जेव्हा विधानसभा इलेक्शन होणार आहे तेव्हा महाविकास आघाडी सरकार येणार आहे. गरिबाला, सामान्य लोकांना चूक नसताना सुद्धा जर तुम्ही दबाव तंत्र आणत असाल, अडचणीत आणत असाल, तर आम्ही त्यावेळेस योग्य असं उत्तर तिथं तुम्हाला देऊ अशी विनंती इथं सर्व अधिकाऱ्यांना इथं करतो. कोकण पदवीधर निवडणुकीमध्ये मनसेने माघार घेतलेली आहे. भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय झाला. आता मनसेला तसं दुसरं काय राहिलेलं पण नाहीये. उमेदवार ते देणार नाहीत आणि दिलेले उमेदवार माघार घेणार, कारण आता ते भाजप बरोबर गेलेले आहेत. भाजप नेहमी छोट्या पक्षाला संपवतं. आता हे राज ठाकरे साहेबांना कसं कळत नाही मला माहित नाही, पण हळूहळू त्यांना जाणवेल. पण कदाचित उशीर झालेला असेल की मनसे सुद्धा भाजपली संपवलेली आहे. 3-4 वर्षामध्ये लोकांमध्ये जो संपर्क आहे तो चांगला ठेवला होता, कामं केली. पण कुठलंही इलेक्शन लढत असताना नेता महत्त्वाचा असतोच, पण नेत्याबरोबर कार्यकर्ते पण प्रामाणिक राहणं फार महत्त्वाचं असतं. आणि हा जो विजय आहे तो जर कोणामुळे खऱ्या अर्थाने एवढा जबरदस्त झाला असेल तर हे सर्व जे सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे, आणि पूर्णपणे क्रेडिट या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि मतदारांना जातं. त्यामुळे आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा या सर्वांचंच मनापासून आभार. दरारा जबाब दिलाय बारामतीच्या मतदारांनी. आपण बघितलंय न भूतो न भविष्यते साहेबांच्या बाबतीत केलं होतं की मला बारामतीत पवारांचा पराभव करायचा आहे. या दोन विधानांमुळे, या विधानामुळे आणि मी कमी पडलो, तर याच्याकडे तुम्ही कसं? एक आहे जे काही भाजपने बोलून दाखवलं, नाही तर चंद्रकांत दादांनी बोलून दाखवलं, तर त्याचा एक तो भाग होताच. पण महत्त्वाचं आहे काय, याच्या मागे भाजप आहे, भाजपची रणनीती आहे, हे लोकांना नक्कीच कळालं होतं. त्यामुळे एका नेत्यामुळे नाही, पूर्णपणे आपण जेव्हा विचार बदलतो तेव्हा लोक आपल्याला सोडून जातात. हे कुठेतरी या इलेक्शनमध्ये सिद्ध झालं असं आपल्याला म्हणावं लागेल. काल तुम्ही एक ट्विट केलं होतं की काही लोक म्हणजे पुढच्या भविष्य काळामध्ये धोका होऊ शकतो, धोका संभवू शकतो, लपून छपून ज्यांनी भेटी घेतल्या त्यांच्याविषयी ते जरा एलॉबरेट करायला नाही. मी एवढंच म्हणेल की कार्यकर्ते हे लढत असतात, मतदार हे आपल्याला पाठिंबा देत असतात, सर्व नेते हे प्रामाणिक असतातच. पण ठराविक काही असे नेते असतात की त्यांना पुढं काय होईल हे माहीत नसतं. आणि मग काही लोकांना कदाचित लोकसभेच्या काळामध्ये आपला एवढा दणदणीत विजय होईल, नाही तर पक्षाचा विचाराचा दणदणीत विजय होईल असं कदाचित माहीत नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस भाजप आणि मित्रपक्षाच्या काही नेत्यांना काही नेते भेटले असं आम्हाला कळालेलं आहे. नावं अजून स्पष्ट झालेली नाहीत. ते कुठल्या सीटसाठी भेटले, काय ॲडजस्टमेंट तिथं ते करत होते, पण कितीही ॲडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरीसुद्धा लोकांनी सुंदर असं उत्तर दिलेलं आहे. मी त्या ट्विटच्या माध्यमातून एवढंच म्हणालो की कष्ट करणारे कार्यकर्ते असतात, मतदान देणारे हे नागरिक असतात, पण सोयीचं राजकारण जर कुठला नेता करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही, घेऊ नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि जर अशा काही गोष्टी झाल्या असतील, जे काही कळतंय झाल्यात, तर विधानसभेमध्ये अशा गोष्टी होऊ नये याची दक्षता मोठ्या नेत्यांनी घ्यावी अशी विनंती केली. पोलिसांनी परमिशन नाकारली. नंतर लगेच विकास लावांडे जे प्रवक्ते आहेत तुमचे, त्यांनी पण ट्विट केलं. त्यांनी पण असं म्हटलं की शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांना आता राज्य पातळीवर पक्ष संघटनेमध्ये मोठी संधी द्या. इनडायरेक्टली हे सगळं जयंत पाटील यांच्याकडेच रोष जातं असं नाही? तसं नाही आहे. एक तुम्ही समजून घ्या, आपली जी पार्टी आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालती आहे तिथं महाराष्ट्रामध्ये यश मिळणारच आहे. पण महाराष्ट्राबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळावं अशी भावना विकास लवांडेंची होती. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर कुठेतरी कळालं. आणि मग त्याच्यासाठी मोठे नेते जे अनुभवी आहेत महाराष्ट्रातले, अशा मोठ्या नेत्यांना अवघड परिसरातली जबाबदारी तिथं देऊन तिथं आपला पक्ष वाढावा. आणि महाराष्ट्रसुद्धा हा केंद्रात जी आपलं कार्यकारिणी असेल त्याच्या अंडरच आपला महाराष्ट्र तिथे येतो असं त्यांचं मत होतं. आणि मग नवीन काही चेहऱ्यांना जबाबदारी द्यावी. आणि माझं व्यक्तिगत मला जर तुम्ही विचारलं प्रदेश वगैरे याच्यात काही मी इच्छुक नाही, पण नक्कीच जबाबदारी घेण्यामध्ये मी इच्छुक आहे. कारण का अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे भेटत असतात, अपेक्षा घेऊन भेटत असतात. आत्तापर्यंत गेल्या 5-6 वर्षामध्ये मला पक्षाचं कुठलंही पद तिथं नाही, मी घेतलं नव्हतं. आणि याच्यापुढं ते जर मिळालं आणि ते पवारसाहेबांनी दिलं तर नक्कीच त्याचं स्वागत करेल. पण प्रदेश अध्यक्ष हे पद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नको. माझ्याकडे असं एखादं पद जर पक्षाला दिलं
ज्याच्यामध्ये मला युवांना न्याय देता येईल, वेगळ्या फ्रंटनला न्याय देता येईल, तर नक्कीच ते आवडेल असं कार्यकर्ता म्हणून मी इथं सांगतो. आज बारामतीमध्ये तुमच्या स्वतःचं कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. यामध्ये काय विशेष जास्त संपर्क म्हणजे मुळात तुम्ही बारामतीकर आहात, आज अधिक संपर्क वाढवायचा आहे, आणखी याचा काय व्यापक हेतू आहे? विधानसभेची तयारी म्हणून हे बघा, हे जे कार्यालय आहे हे माझ्या आजोबांचं कार्यालय आहे, आप्पासाहेब पवारांचं कार्यालय आहे आणि ते तसंच ॲक्टिव्ह होतं, फंक्शनल होतं. पण जेव्हा या भागामध्ये मी फिरत होतो, काही युवक मला जे भेटले त्यांनी सांगितलं की कुठंतरी कधीकधी आमदाराचं पत्र आम्हाला लागतं, ज्याच्यामध्ये आरोग्याचा प्रश्न असतो, नाही तर सरकारी एखादी गोष्ट. मी स्वतः आमदार आहे आणि मग इथून एखाद्याचं जर काही अडचण सुटत असेल तर मग कुठं संपर्क साधायचा, तर पार्टी तर आहेच, पण हे ऑफिस मला फार वर्षांपासून माझ्या आजोबाचं ऑफिस परत एकदा चालू करायचं होतं, ते मी तिथं चालू करत आहे. तुम्ही जर बघितलं त्याला बोर्ड कुठलाच लावला नाही, फक्त ऑफिस आहे. जर छोट्या मोठ्या कोणाच्या अडचणी असतील ज्या इथून सुटत असतील तर त्याला काय हरकत आहे असं माझं मत आहे. अजित पवारांचे काही आमदार तुमच्या पक्षाशी संपर्कात आहेत किंवा काल 2 दिवस जे चर्चा आहे, काही तिकडचे इकडे येणार, इकडचे तिकडे जाणार, काय आहे तुमच्याकडे? ती जी चर्चा आहे ती फक्त काही दिवसांमध्ये चर्चा राहणार नाही, काही गोष्टी होताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. काल दादांचे आमदार असं म्हणाले की आम्ही दादांचीच एकनिष्ठा आहे, कोणताही आमदार फुटणार नाही किंवा परत जाणार नाही, असं काल त्यांनी दादांना शब्द दिला. असे आमदार आपल्याशी येऊन बोलले का, लोकात बोलले का, हे आपल्याला बघावं लागेल. आज चर्चा काय झाली हे सांगता येणार नाही.